हाय एव्हरीवन, कशा आहात तुम्ही सगळे? आय होप मस्त आणि तुम्ही मजेत असाल. तर आज माझ्या सकाळच्या रुटीनमध्ये ना मला भेंडी आणि ज्वारीची भाकरी अनुसाठी मला रवा आणि पोहे पण बनवायचे होते. हे सगळं आज मला बनवायचं होतं. तर छान अशी मी भेंडी धुवून वगैरे घेतलेली आहे आणि ती सुकायला ठेवलेली आहे. तर आज साताऱ्यात एवढं छान वातावरण झालेलं आहे ना, आणि माझ्या खिडकीमध्ये अशी ना कबुतरं येऊन बसतात आणि माझ्या खिडकीमधला किचनच्या खिडकीमधला ना असा काही व्ह्यू असतो सकाळचा. रोज हे कबुतरं मी जिथं जाईल तिथं येतात. मी गॅलरीमध्ये गेले तर त्या गॅलरीमध्ये येतात, किचनमध्ये गेले तर किचनच्या खिडकीमध्ये, हॉलमध्ये गेलं तर हॉलच्या खिडकीमध्ये. म्हणजे त्यांना काय वाटतं की मी खायला टाकावं, पण कधी कधी तरी टाकते मी. जास्त टाकलं की मग ते अजून 2-4 कबुतरं गोळा करून घेऊन येतात आणि त्यांना माहिती झाले मी खायला टाकते म्हणून. तर ते थांबतात माझ्यासाठी आणि मग मी टाकते पण त्यांना खायला. तर त्यांना खायला टाकून पटकन मग भाकरी बनवायला घेतल्या. आमच्या यांचा होता आज शनिवार, त्यांच्यासाठी खिचडी नाही बनवली, नको म्हटले होते. ते दूध वगैरे त्यांना दिलं प्यायला आणि ते गेले वर्किंगसाठी. मग माझं नानूचंच चाललेलं हे स्वयंपाकाचं. तर स्वयंपाक नाही म्हणता येणार ह्या गोष्टीला. थोडंसं म्हणजे भाकरी वगैरे भलं 2 माणसांसाठी करायचं हो ना, पण भाकरी बनवावी लागतेच, भाजी बनवावी लागतेच. असं म्हणजे 2 माणसं असो किंवा 10 माणसं असो, स्वयंपाक हा बनवावाच लागतो आणि कष्टही तेवढंच पडतं बरं का. तर माझं चाललेलं आहे सकाळचंच स्वयंपाक वगैरे करायचा आणि पटकन मला अनुचा पण सकाळचा अभ्यास घ्यायचा असतो. त्याचं संध्याकाळचं पूर्ण कंप्लीट होत नाही, त्याला वेळच भेटत नाही. उशिरा त्याला स्कूल असतं आणि उशिरा येतो तो घरी, त्यामुळे त्याला भेटतच नाही टाईम की अभ्यासाला. मग मी सकाळचं हे सगळं कामं उरकून त्याचा अभ्यास घेते आणि तो स्कूलला गेल्यानंतरच मग दुसरी कामे वगैरे मी करायला घेत असते. तर माझं चाललेलं स्वयंपाक छान असा. आणू पण तेवढ्यात उठलेला होता, त्याच्यासाठी मी पोहे बनवून ठेवले होते. तर म्हटलं चला आता भाकरी बनवून घेऊया. भाकरी वगैरे बनवली. सकाळचं खरंच लवकर उठलं ना एक फायदा होतो की एवढं दिवसभर फ्रेश वाटतं ना, खरंच खूप फ्रेश वाटतं. आणि परत ते लेट झालं ना सगळ्या गोष्टींना की मग ते परत फ्रेश वाटत नाही आणि मग काम करावं असं वाटत नाही. मग असं असतं, सकाळचं उठणं खूप फायद्याचं असतं बरं का. चला आता मला भेंडी बनवायची आहे. तर भेंडी मी बनवायला घेतलेली आहे. छान असं चिरून घ्यायची आहे मला आता भेंडी. तर चला मी आता छान अशी बनवते भेंडी आणि स्वयंपाकावरून मला अनुचाही छान अभ्यास घ्यायचा आहे. भेंडी आणि गवारीची शेंग ही माझी फेवरेट भाजी आहे बरं का, आणि मला हे खूप आवडते. आणि आमच्या ह्यांना भेंडी अजिबात आवडत नाही, म्हणूनच ना आज त्यांचा शनिवार आहे आणि आमच्यासाठी भेंडी बनवलेली आहे. म्हणून असं मध्ये आधी मी कधी बनवत नाही, पण ह्यांचा शनिवार आहे म्हटलं हे तर खाणारच नाहीत बनवली तरी, म्हणून आपलं म्हटलं माझ्यासाठी नानूसाठी छान अशी भेंडी बनवायची. भेंडी वगैरे बनवून घेतल्या आणि अनुसाठी म्हटलं आता अनुला पटकन उठवायचं आणि आंघोळीला घेऊन जायचं. तर अनुचं असं नाटकं चाललं आहे, त्याला नाही यायचं होतं आंघोळीला. टी व्ही बघायचा होता त्याला, मला टी व्ही बघायची आहे मम्मा असं त्याला एवढं उठवून दमले मी, पण त्यानं काही उठला नाही पटकन. थोडा वेळ थांबले त्याच्यासाठी आणि त्याला कसं तरी वडत नेला आज. त्याची अजिबात इच्छा होत नव्हती बाहेर, पण एवढं छान वातावरण झालं तर सकाळी छान असा पाऊस पडत होता आणि त्यामुळे त्याला थंडी वाजत होती आणि म्हणत होता मला नाही करायची एवढ्या लवकर आंघोळ. तरीही त्याला स्कूलची वेळ होत आलेली होती. चल म्हटलं, आणि पूजा पण माझी राहिलेली, म्हटलं पटकन चल आणि त्याला आंघोळ कशी तरी घालून छान असं जेवण वगैरे त्याचं केलं आणि त्याला छान असा अभ्यासाला बसवला. अभ्यास त्याचा घ्यायचा होता, मला रात्री निम्मा घेतला, आता थोडासा राहिलेला त्याचा. म्हटलं चल करूया. स्कूलमध्ये त्याच्या खूप बघितलं जातं अभ्यासाविषयी, मग त्याचं ते कम्प्लीटच करून घ्यावं लागतं. मग पटकन त्याचा अभ्यासाला बसवलं आणि छान त्याचा अभ्यास करून घेतला.
पटकन आता पूजा करून घेऊया, कारण वेळ पण झालता खूपच. म्हटलं पटकन घ्यायची करून पूजा. छान असं मंदिर वगैरे पुसून घेतलं आणि माझी ही पूजा डेलीची असते. मला उशीर झाला की मग ते काहीच करू वाटत नाही, म्हणून मी पटकन कामे करायच्या मागे लागते. अनुला सोडलं की मग पटकन कामच होतात आणि अनु घरात असला की मग त्याच्या मागेच हे कर ते कर असं होत असतं. तर छान असं मी पूजा करायला घेतलेली आहे. छान अशी पूजा करून घेतली. छान असं देवालाही नैवेद्य मी रव्याचा बनवला होता. तर माझा हा व्लॉग कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि माझे व्हिडिओ पुढचे तुम्हाला बघायला आवडतील का कमेंट करून नक्की सांगा. बाय.